समृद्ध इतिहास आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा म्हणजे वळसंग। सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात वेगाने विकसित होत असलेलं एकमेव गाव वळसंग। सोलापूर पासून व स्वामी समर्थ अक्कलकोट नगरी पासून फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर असलेलं एकमेव गाव वळसंग। ठाणे महानगरपालिकेच्या तत्कालीन सहाय्यक आयुक्त खरात भक्त आहेरचाही महिलेवर अत्याचार झाल्याचं आता उघड झालं आहे। भोंदूबाबा अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची प्रकरणे उघडकीस आली असताना आता या भोंदू खरातचा भक्त असलेल्या ठाणे महानगरपालिकातील तत्कालीन सहाय्यक आयुक्तांनीही महिलेवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणी निवृत्त सहाय्यक आयुक्त महेश आहेरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला मंगळवारी रात्री उशिरापर्यंत अटक करण्यात आलेली नव्हती। सूत्रांनी सांगितलेल्या माहितीनुसार ठाण्यातील महिलेला आहेरने नाशिक येथे आणल्यावर भोंदू खरातनेही तिच्यावर दबाव टाकला होता। पीडितेला तुझे भविष्य खूप संकटात आहे, तुला नाशिकचे कॅप्टन खरात वाचवू शकतात असे तो वारंवार सांगत होता। खरातच्या सांगण्याहून आहेरने पीडितेवरून लिंबू उतरवणे, गळ्यात मोती घालण्यास सांगून आगोरी कृत्य करणे, एका बाजूला उच्चपद अधिकारी आणि दुसऱ्या बाजूला जादूटोणा करणारा भोंदू खरात अशा जोडगोळीने पीडितेवर दबाव निर्माण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। एसआयटीच्या कोठडीतून भोंदू खरातला मंगळवारी सकाळी मळमळ व उलटी झाली। तो 5,000 गोळ्या औषध घेत आहे, त्याचे वजनही कमी होत आहे। अशातच रुग्णवाहिका अकादमीत शिरल्याने खरातची प्रकृती बिघडल्याचे सांगण्यात आले आहे। आशिया खंडातील सर्वात मोठा गृह प्रकल्प फक्त 7 किलोमीटर अंतरावर सोलापुरातील राष्ट्रीय महामार्गाशी थेट जोडलेलं गाव म्हणजे वळसंग। वळसंग शांत, स्वच्छ आणि प्रदूषण मुक्त वातावरण। जिथे वाढता विकास आणि भविष्यातील गुंतवणुकीची उत्तम गॅरंटी मिळणार आहे। योग्य भौगोलिक रचना, ऐतिहासिक वारसा जपणारा आणि अनेक धार्मिक स्थळांशी कनेक्ट असलेला गाव म्हणजे वळसंग। गुंतवणुकीसाठी सुरक्षित आणि भविष्य घडविण्यासाठी परफेक्ट लोकेशन फक्त वळसंग मध्येच।